अतिशय महत्त्वाचा सामना असणार आहे दोन्ही संघासाठी. एका बाजूला एस एस क्लब अर्नाला किल्ला, दुसऱ्या ठिकाणी सिल्वर स्टार. मयूर जाधव पहिले षटक घेऊन गोलाची मार्कवर सज्ज होतोय. जितेश आणि जागृत यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सुरेख चेंडू येतोय डॉट बॉल. अतिशय वेगवान गतीने ज्या प्रकारे चेंडू हाताला गेला होता मयूर यांनी येतोय डॉट बॉल. एक चेंडूचा खेळ झालाय. अतिशय महत्वाचा सामना आपल्या भेटीस आलाय. एस एस क्लब अर्नाला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिशेने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातोय, फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एकी धावेने समाधान मानावं लागलंय. एक चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती एस एस क्लब अर्नाला केला या संघाच्या सिल्वर स्टार या संघासमोर. एक चेंडू 2 धावा. दोन चेंडूचा खेळ झाला. 1 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला. चेंडू जातोय. 6 धावे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. व्हॉट अ फील्ड. हम में है जोश, हम किसी से कम नहीं. हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय या वेळेला अब्रम यांनी. ज्या प्रकारचं एफर्ट लावलं होतं मला वाटलं सुद्धा नव्हतं की ह्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. जवळजवळ चेंडू सीमारेषा बाहेर जात होता, पण ज्या प्रकारच्या एफर्टाने पूर्णपणे अब्रमने मैदानामध्ये प्रभावित करून सोडलंय. 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या धावफलकावर आहेत आतापर्यंत 3 धावा. 3 चेंडूचा खेळ आहे. 3 धावा धावफलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटचे चेंडूला फील्ड करू. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने भर. चार चेंडू 4 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. एका बाजूला आहे सिल्वर स्टार संघ, दुसऱ्या ठिकाणी आहे एस एस अर्नाला किल्लाचा संघ. 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका समोरच्या दिशेने. यावेळी चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स. विकेटचं बटन गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय दीपेश. 4 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्ले षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळले मयूर यांनी, अवघ्या 4 धावा दिल्या आहेत 1 गडीच्या मोबदल्यात. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका समोरच्या दिशेने. जलबाजी संधी क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. विकेटचं बटन गडी बाद. वर मॅग्निफिसंट बॉलिंग. फक्त 4 धावा दिल्यात 2 गडीच्या मोबदल्यात. सेकंडचा खेळ संपतो. 4 धावा धावफलकावरती 2 गडीच्या मोबदल्यात एस एस क्लब या संघाच्या.
चला वळूया सेकंड इनिंग कडे आपण ज्या ठिकाणी फर्स्ट इनिंग सुरू होणारा सामना दुसरं षटक आहे निश्चितच पहिल्या षटकामध्ये 4 धावांचं षटक या ठिकाणी हाताळलं गेला मयूर यांच्या मार्फत आपण पाहत आहात दुर्गेश इलेव्हन पुरस्कार आयोजित या ठिकाणी दुर्गेश इलेव्हन चषक 2023 वर्ष पहिलं रंगताना पहिला दिवस या ठिकाणी हर्ष भारी गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय पहिला चेंडू फुलटॉस ड्राईव्ह केलेला आहे निश्चितच कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षण केलं जाते एक धाव कंप्लीट दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे गडी बाद अति घाई संकटात नाही लालच पुरी बला आहे थँक्यू सो मच पहिला हादरा बसलेला निश्चितच किल्ला बंदर संघासाठी नवीन फलंदाज मेतून एक किल्ला संघ SS किल्ला संघाचा पहिला गडी गारतो या ठिकाणी ओंकारजी कदम चला या आपण या ठिकाणी आसनस्थ व्हा खुर्चीवरती निश्चितच तुमचा सुद्धा आवाज या ठिकाणी घुमताना रंगला पाहिजे 3 गडी गारद झालेले आहेत मी आल्यानंतर पहिला गडी गारद झालेला आहे तर निश्चितच 6 धावा फलकावरती लगावल्या आहेत 3 गडी गमावले गेले आहेत SS क्लब चला पंच थोडस घाई करायची आहे वेळेचा खूप अभाव आपल्याकडे अजूनही सामने खूप खेळवायचे आहेत उमेद निश्चित आपण पाहतो 3 गडी 6 वरती गेलेले आहेत आणि त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी थोडीशी दयनीय परिस्थिती या ठिकाणी अर्नाळा किल्ला संघाची 3 गडी गारद झालेले आहेत दुसरं षटक मार्गस्थ आहे नवीन फलंदाज या ठिकाणी या खेळाडूवरती नजरा असणार आहे आणि या खेळाडू पूर्ण दारोमदार असणार आहे SSC किल्ला संघाचं दरम्यान पूर्ण एकदा हर्ष गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते ड्राईव्ह आणि फ्लिक केलाय चेंडूला निश्चितच ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे एक धाव पूर्ण दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा रन आउट मिथुनला पण परतावं लागते सात धावा 4 गडी बाद 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि लगातार 2 अशा विकेट पडलेल्या आहेत अनिल सर काय वाटतं या खेळीवरती बघून की कसं आता खेळलं पाहिजे निश्चित आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे 4 षटकांचा सामना आहे तर 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे अजून चेंडूची संख्या पाहिली 16 चेंडू बाकी आहेत 16 चेंडू बाकी आहेत तर निश्चितच हे 2 जे फलंदाज मधल्या फळीतले फलंदाज 10 क्रमांकाचा जर्सी घातलेला हा फलंदाज हर्षद आणि चैतन्य जागृत अजून बाकी आहे जागृतला इथे जागृत राहावं लागेल 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवरती उभा राहावा लागणार जर एक चांगली धावसंख्या एक सम्मानजनक धावसंख्या उभारावी असेल तर सिल्वर स्टार संघ हा सुद्धा संघ एक चांगला संघ अर्नाळा संघामधला मानला जातो आणि एक चेसिंग करण्यामध्ये सुद्धा हा संघ फुल टॉस चेंडू रिवर्स अटेम्प्ट केलेला आहे बॅटीची कडा लागून या ठिकाणी चेंडू यष्टी रक्षका लगतच राहतोय फिरतोय नागिन डान्स करत असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवरती पाहिलं तर एक धाव चोट्टी धावून काढली गेली दोन्ही फलंदाजांकडनं नवीन आलेला फलंदाज या ठिकाणी हर्षद फुल टॉस चेंडू होता निश्चितच रिवर्स अटेम्प्ट करणार थोडीशी बॅटीची कडा लागली चेंडू मला वाटते थोडासा फिरता आला होता त्या कारणे बॅटीची कडा लागली चेंडू खेळपट्टीच्या
आसपासच घरंगळत होता आणि तो पकडण्याच्या नादामध्ये आपण पाहिला 1 धाव कंप्लीट झाली. 3 चेंडूंचा खेळ संपलेला, 8 धावा फलकावरती लगावला. 4 गडी महत्वाचे ते टिपले गेलेले आहेत. त्यानंतरची ही जोडी महत्वाची आहे. या जोडीवरती पूर्ण धाव, थोडासा मध्ये सचावून मारण्याचा प्रयत्न असफल ठरतो. लेग बिफोरच्या रूपाने 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावाने धावसंख्या अजून वाढते. 1 ने 9 धावा फलकावरती लगावल्या जातात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ संपला, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जागृत निश्चितच यांना खेळपट्टीवरती उभा राहावा लागणार शेवटपर्यंत आणि एक निश्चितच 40 पर्यंत धावसंख्या जर आली ना तर थोडंसं या सामन्यामध्ये बघण्यासाठी चुरस निर्माण होईल. फुल डिलिव्हरी आहे या ठिकाणी. निश्चितच ड्राईव्ह केला आहे त्या चेंडूला सरळ बॅटीने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होते. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर दिला जातोय उमेदा. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर देऊन निश्चितच शेवटचं षटक आहे. अजून शेवटचे 7-8 चेंडू जर ना निश्चितच त्या चेंडूवरती हाणामारी करण्याचा प्रयत्न केला ना तर निश्चितच त्यावेळी थोडंसं सक्सेसफुल ठरता येईल. काय म्हणतील? हो नक्कीच. आता एक्सिलेटरवरती पाय ठेवून जशी गाडी पळवता येईल तसं रन पळवले जातील, कारण का टॉस जिंकून यांनी बॅटिंग घेतली आणि उत्कृष्ट असा तटवला चेंडू सीमा पार षटकार 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. दोन ओव्हरच्या षटकानंतर 17 धावा. 17 धावांची खेळी इथे साकार करीत आहे SS अर्नाळा किल्ला संघ. 12 चेंडू शिल्लक आहेत. बघूया कितीपर्यंत जाऊ शकतात, कारण का आपण टॉस बॉक्स मध्येच मागाशी कॅप्टननी सांगितल्याप्रमाणे 50 ते 55 धावांचा पल्ला गाठू असं त्यांनी भाकीत केलं होतं, पण 2 ओव्हर संपतात 17 धावांच्या मध्ये रखण्याचा प्रयत्न केला आहे सिल्वर स्टार अर्नाळा संघाने. अनिल सर काय वाटतं 12 चेंडू मध्ये किती धावा होतील? 12 चेंडूमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिला शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला तो हर्षदने, निश्चितच असं वाटते की हर्षद सुद्धा तडाखेबाज फलंदाज आहे. चौकार षटकारामध्ये चेंडू तब्दील करतो आणि जागृत हा वन डाऊन सलामीला आलेला फलंदाज अनुपर्यंत खेळपट्टी वाहते, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ती क्षमता असणार. तर निश्चित या 2 षटकामध्ये निश्चितच 20 ते 25 धावा फलकावरती लगावण्याचा प्रयत्न होईल दोन्ही फलंदाजांकडनं. हो निश्चितच. हर्षद यांची बॅट जी तळपते आज जर्सी नंबर 10, ज्या जर्सी नंबरचा उल्लेख जी सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावावरती आहे तीच जर्सी आज त्यांनी घातली आहे आणि त्याच जर्सीच्या प्रमाणे आता राहिलेल्या 12 चेंडू मध्ये त्यांना खेळ करायचा आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच, कारण 10 क्रमांकाची ही जर्सी 18 क्रमांकाची स्ट्राईक एंडवरती असलेला तो म्हणजे विराट कोहली क्रमांक जर्सी घातलेली आहे त्यांनी. निश्चितच सचिन आणि विराटची ही जोडी मैदानामध्ये निश्चितच ही हा सामना रंगवेल का यावरती प्रश्नचिन्ह आहे. निश्चित नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय विलास. चांगला चेंडू या ठिकाणी फेकण्यात आला होता आणि त्या चेंडूवरती बॅटीची कडा लागून शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने स्वार होतोय. चेंडू अडवला जातोय, फेकी केली जाते, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकून 18 18 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय माझा जो निर्धार आहे 20 ते 25 धावा फटकावल्या जातील तो यशस्वी ठरेल का? हो नक्कीच. जो लास्ट चेंडूवरती षटकार मारला होता हर्षदने त्याच प्रकारे बॅटिंग करण्याची गरज आहे आता SS अर्नाळा या संघाला. बघू आता पुढच्या बॉलवरती काय खेळी आहे. वरती येतोय हर्षद. कॉन्फिडन्स निश्चित उंचावला असणार. आता मात्र बॅटीची कडा लागून चेंडू हवेत जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रथम आणि प्रथम झेल. गडी बाद परतावा लागणार हर्षद यांना. 5वा हादरा बसतोय SSC किल्ला संघाला.
ग हेमा माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली गोरी 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 इश्काची नोट ही पटली थँक्यू सो मच. झक्कास पोरगी पटली अजूनपर्यंत नाही लग्न झालं, आता पोरी पटवू नाही शकत आम्ही. आमच्या कारकिर्दीला आमच्या स्टॉप झालेली आहे, ज्या ठिकाणी हर्षदचा बळी मिळवला गेलेला आहे विलास मामा यांच्या मार्फत. नवीन फलंदाज वंदन फलंदाजी मार्क वरती येतोय. फुल एंड डिलिव्हरी या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिस करतोय, परंतु लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणे वाईटचा इशारा होतोय पंचांकडनं. अवंताने धावसंख्यात वाढ केली जाते. अवंताने धावसंख्या पोहोचून 19 धावसंख्या. आता मात्र ज्या पद्धतीने मी सांगितलं 2 षटकामध्ये 20 ते 25 धावा फलकावरती लगावल्या जातील. हर्षद केलेला आहे. तळाचे फलंदाज राहिलेले आहेत. हे तळाचे फलंदाज ह्या धावा पार करतील का यावरती प्रश्नचिन्ह आहे. फुल एंड डिलिव्हरी ह्या चेंडूवरती सुद्धा फटका एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गडी बाद. 6वा गडी गारद. बॅक टू डगआउट वंदन. तिसऱ्या षटकातले 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धावा झाल्या आहेत. अनिल सर काय वाटतं, बॅटिंग घेऊन SS अर्नाळा किल्ला संघाचा निर्णय चुकलाय का? येस, निश्चितच. आतापर्यंत तरी आपण पाहायला गेल्यानंतर अर्नाळा संघाचा या ठिकाणी बॅटिंग घेण्याचा जो निर्धार होता, फलंदाजी करण्याचा निर्धार जो होता, थोडासा या ठिकाणी चुकीचा निर्णय ठरला जातोय. 6 गडीच्या मोबदल्यानंतर 19 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. दरम्यान पुढील चेंडू आखोटप्या चेंडू हा सुद्धा आहे. बॅटीच्या गळा लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय अमोल एक सुरेख झेल टिपतोय. 7वा हादरा बसतोय तो SSC अर्नाळा संघाला. थँक्यू. दिनेश घरत उर्फ बालकाका यांना मंचावर येण्याची कृपा करावी. अरुण घरत यांनी सुद्धा मंचावर येण्याची कृपा करावी. त्यापुढे 3 ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक असताना 19 वरती 4 गडी बाद. बिकट परिस्थिती आहे. या बिकट परिस्थितीमधून आपल्या संघाला कोण वरती काढेल हे बघावं लागेल. या ठिकाणी हेच सांगू इच्छितो निश्चितच, कारण यासाठी तळाचे फलंदाज आहेत. तळाच्या फलंदाजांमध्ये फलंदाजी करायची कोणासारखी ते ज्या ठिकाणी लक्ष्मीपती बालाजी फलंदाजी करायचा. नंतर झहीर खानने एक खेळी केली होती हेनरी ओलोंगाला 4 षटकार टाकून. त्या पद्धतीची खेळी मला वाटते या ठिकाणी या तळाच्या फलंदाजांना करायचं आहे SSC अर्नाळा संघाच्या. यानंतर होणारा सामना डोंगरपाडा वर्सेस घरत स्पोर्ट्स अर्नाळा. दोन्ही संघनायकांनी टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. फुल एंड डिलिव्हरी या ठिकाणी निश्चित यॉर्कर पद्धतीला चेंडू. ज्या पद्धतीने गोलंदाजी या आतापर्यंत हाताळत आलं ते पूर्वी ह्या पद्धतीचे गोलंदाजी करण्यामध्ये माहीर होते आणि तीच गोलंदाजी जी झलक या ठिकाणी दाखवून देत असताना आपल्याला विलास मामा दिसतोय. शेवटचा चेंडू आहे. या षटकामध्ये फक्त ना फक्त 2 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत या विलास मामातर्फे. शेवटचा चेंडू आहे. पुढे सरसावून या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला गेलेला आहे. चेंडू 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमा पार चौकार. 4 धावा. अरुण घरे त्यांना विनंती करतो की तुम्ही मंचावर येण्याची कृपा करावी. चला अरुणजी घरत
प्लीज या मंचावरती. यानंतरचा सामना घरात स्पोर्ट्स अर्नाळा वर्सेस डोंगरपाडा. लाने को तांदूळाचे औलाय तांदूळाचे औलुबाई मेरी एक लाने को तांदूळाचे औलाय तांदूळाचे औलुबाई मेरी एक लाने को तांदूळाचे औलाय तांदूळाचे औलुबाई मेरी एक भैया तांदूळेरा औलाय तांदूळेरा पुढे पुढे मेरी एक भैया तांदूळेरा औलाय तांदूळेरा पुढे पुढे मेरी एक थँक्यू सो मच. चला अरुणजी कदम, दिनेशजी कदम या ठिकाणी दिनेशजी घरत आणि अरुणजी घरत यांचं आगमन झालेलं हार्दिक 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 स्वागत या स्पर्धे वतीने. विनंती करतो ओमकारजी कदम आपण यांचा सन्मान चिन्ह देऊन यांना सन्मानित करायचं आहे. चला पंच त्वरित सामन्याला सुरुवात करा प्लीज. मध्ये खूप वेळ घेतला जातोय, त्याची दखलबाजी घ्यायची आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज या ठिकाणी नवनाथ गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी रेडी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी धावसंख्या 2-3-23 23 धाव फलकावरती लगावले लागले आणि महत्वाचे जे 7 गडी टिपण्यामध्ये यश प्राप्त झालं सिल्वर स्टार अर्नाळा संघाला. या ठिकाणी काय करायला हवे, हे शेवटचं षटक आहे. या ठिकाणी दिनेशजी घरत यांचा आदरातिथ्य सन्मान केला जातो या ठिकाणी ओमकारजी कदम यांच्या हस्ते आणि त्यांच्या समवेत निश्चितच टेनिस क्रिकेटपट्टू प्रशांतजी घरत या ठिकाणी साथ देत असताना दरम्यान अरुणजी घरत यांचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. समीर कदम यांना मी विनंती करतो की अरुणजी घरत यांचा सन्मान करावा. नवनाथ गोलंदाजी मार्गवरती आता मात्र पुढे सरसावून जागा बनवून मारण्याचा प्रयत्न थोडासा असफल ठरतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव 24वी धाव फलकावरती लगावले जाते. 5 चेंडूमध्ये निश्चितच 10 ते 12 धावा फलकावरती लगावल्या जाते. एक चांगली सन्मानजनक धावसंख्या उभारता येऊ शकते अर्नाळा किल्ला संघाला. निश्चित ते येणं गरजेचं आहे. आतापर्यंत त्याला पूर्णतः गोलंदाजांनी बांधून ठेवलेल्या फलंदाजांना गडीवर गडी टिपले जात होते, परंतु या षटकामध्ये काय करायचं आहे, जागृत यांना खेळपट्टीवरती राहून एखादे 1-2 तरी मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. 2 मोठे प्रहार करावे लागतील मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. 24 धावा आहेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये रोखलं जाईल का यावरती सुद्धा लक्ष असणार. खूपच चांगला चेंडू निश्चितच पंचांकडे दान मागितले जाते. गडी बादचा इशारा पंचांकडनं. 8वा आदरा अर्नाळा संघाला. बोळीन नगरी मधील स्वरूप यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने. स्वरूप आपण आलात या ठिकाणी. त्यासाठी खूप खूप आभार. त्यामध्ये फुल लेन चेंडू त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसतोय. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये या ठिकाणी चेंडू अडवताना या ठिकाणी चुकी करतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धाव फलकावरती लगावला गेला. या षटकामध्ये सुद्धा तेच केलंय. ज्या ठिकाणी मामाने थांबवण्याचा प्रयत्न केला तसाच थांबवण्याचा प्रयत्न नवनाथने सुद्धा केला गेलेला आहे.
ता मात्र फटका चांगला एक्झिक्यूट केला गेला आहे. गॅप मध्ये आहे चेंडू, चेंडू जातोय षटकार. 6 धावा. अभी मजा आएगा ना. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली कर्जाला भिडणारी. 6 धावांनी वाढ झालेली आहे. 31 धावा फलकावरती. एक अजून मोठा प्रहार निश्चितच 37 धावा फलकावरती लगावल्या जातील. 38 धावांचा टार्गेट सेट केलं जाईल. ही धावसंख्या सम्मानजनक असणार. ही धावसंख्या थोडंसं चुरस आणणारी असणार आहे. तो षटकार लागेल का यावरती प्रश्नचिन्ह आहे. ता मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक हर्ष या ठिकाणी जेल टिपतोय. गडी बाद. 9वा हादरा अर्नाळा किल्ला संघाला. 31 धावसंख्येवरती या ठिकाणी धावसंख्या आटोपली जाते. 4 षटकानंतर 32 धावांचं टार्गेट सेट केलं जाते सिल्वर स्टार अर्नाळा संघासमोर. देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत जोपर्यंत सेकंड गरजपूर संघ आणि डोंगरपाडा संघ संघनायक पाटवा यापुढे सामना त्यांचा रंगणार आहे. डोंगरपाडा आणि गरजपूर. ठीक आहे, कंटिन्यू. बॅट्समन लवकर पाठवावेत. सिल्वर सर अर्नाळा विनंती असेल. घरजफोस अर्नाळा वर्सेस डोंगरपाडा. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. घरजफोस अर्नाळा कॅप्टनना विनंती असेल टॉस बॉक्स जवळ या. आपल्या इथे टॉस केला जाईल.
स्वरूप यांना विनंती करतो की तुम्ही टॉस बॉक्सवर संपर्क साधा. स्वरूप यांच्या हस्ते इथे टॉस होत आहे. डोंगरपाडा वर्सेस घरत स्पोर्ट्स अर्नाळा. टॉस जातोय तो निश्चित घरत स्पोर्ट्स अर्नाळ्याच्या दिशेने. धन्यवाद. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. समोर संघ आहे तो डोंगरपाडा संघ. तुम्ही प्रत्येक वेळेला आमनेसाने आला असाल तर काय रणनीती असेल? डोंगरपाडा संघाला कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. दुर्गेश इलेव्हन अर्नाळा पहिलंच वर्ष आहे. दुर्गेश इलेव्हन अर्नाळा आयोजित ओरम क्रिकेट सामने 2023 घरचंच आयोजन नियोजन आहे. तुमच्या समोरच सगळ्या गोष्टी तयार झाल्या. तुमच्या समोरच सगळ्या आयोजन नियोजन झालं. त्या आयोजन नियोजनाबद्दल काय असेल? आयोजन नियोजन एकदम सुंदर आहे आणि आयोजन हे यशस्वी करायची आमची पूर्ण जबाबदारी असणार आहे. त्यासाठी आम्ही कार्यरत असू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. बॅटिंग आली आहे डोंगरपाडा. काय रणनीती असेल? काय नाही, क्रिकेट आहे, खेळू. जास्तीत जास्त 4 षटकांचा सामना असेल तर आम्ही 50 धावा फटकावण्याचा प्रयत्न करू. मच धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस थँक्यू ओमिदा. निषेधाचं नाणेफेक जिंकून वळीवर सेकंड इनिंग कडे आपण पाहतोय, ज्या ठिकाणी 32 धावांचा पाठलाग होतोय आणि 32 धावांचा डिफेंड होतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय मिथून गोलंदाजी मार्क होती. पहिल्या चेंडूवरती चौकाट ठोठावल्यानंतर एक चांगला चेंडू हाताळला गेला. एक धाव फटक्यावर गेली, धावावर लगावली गेली आणि त्यानंतरचा एक थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण फेकी सोडी चुकीची केली गेली, परंतु एक आणि एकच धाव काढली जाते चेंडूवरती. 6 धाव फलकावरती लगावल्या गेल्या. 32 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे सिल्वर स्टार अर्नाळा संघाला आणि ते करत असताना आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा फलकावरती लगावल्या जातात. अजय मॉन्टेक्स ही जोडी मैदानामध्ये आहे. ही जोडी कितपत पार करेल ही धावसंख्या? 32 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 6 धाव फलकावरती लगावले गेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे म्हणजे अजून 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 चेंडूंमध्ये अजूनही 26 धावा करायच्या आहेत. 5 धावा वरती आहेत. मात्र वेगवान चेंडू निघून जातो यष्टीरक्षक हातामध्ये. निर्धाव चेंडू 4 चेंडू 6 धावा फलकावती. ज्या पद्धतीने बांधून ठेवलं होतं, ज्या पद्धतीने गडी टिपले जात होते सिल्वरच्या अर्नाळाकडनं, परंतु आता मात्र या ठिकाणी गडी नाही टिपले जात, परंतु फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये यश प्राप्त होते मिथून सारख्या गोलंदाजाला. 4 चेंडू 6 धावा फलकावती. त्यामध्ये चांगला ड्राईव्ह केला आहे कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकच धाव काढली जाते. 7 धावा फलकावरती लगावला. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सिल्वरच्या अर्नाळाने सुद्धा चौकाराने सुरुवात केली होती, परंतु त्यांना थोडस पुन्हा त्या लयामध्ये फलंदाजी करता येईल असे चेंडू न हाताळता त्यांना बांधून ठेवता येईल असे चेंडू हाताळून थोडासा या ठिकाणी धावसंख्येच्या गतीला कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय मिथूनकडनं. निश्चित शेवटचा चेंडू असणार आहे. या शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती मॉन्टेक्स हा फलंदाज आपल्याला उभा असताना पाहायला मिळतोय. त्यामध्ये फुल लेन डिलिव्हरी आहे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खोदून काढला त्या चेंडूला, ड्राईव्ह केला त्या चेंडूला. 1 धावानिशी धावसंख्येत वाढ केली. 8 धावा जी सरासरी गाठायची आहे ना ती सरासरीपर्यंत आणून ठेवलेला आहे. 6 चेंडू 8 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 24 धावांची. यस मुकुल भोईर यांचं आगमन झालेलं या ठिकाणी या स्पर्धेमार्फत हार्दिक हार्दिक स्वागत मुकुल भोईर आपलं. तर 18 चेंडू 24 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. अजूनपर्यंत 8 ची सरासरी कंटिन्यू आहे. तर मात्र कोणता असा गोलंदाज येईल की या दोन्ही फलांना बांधून ठेवेल? हे ते 8चं समीकरण आहे ते 10 वरती नेल, 12 वरती नेल, 14 वरती नेऊ शकता येईल का? यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे.
हो, बघायला लागेल की सामना लवकरात लवकर संपवतील की लास्ट ओव्हरपर्यंत हा सामना जाईल. काय वाटतं ज्या अंकुल सर? पद्धतीने फलंदाजी करतो अजय ना, अजय मध्ये ती ताकद आहे सही. हा जो सामना आहे ना, त्वरित ही जी धावसंख्या आहे ना लवकरात लवकर पार करण्याची आणि हा सामना लवकर संपवण्याची. अजयला खेळपट्टीवरती राहावं लागणार. अजय जोपर्यंत आहे खेळपट्टीवरती तोपर्यंत सिल्वर स्टारच्या मनामध्ये असणार की हा सामना आपण सहजरित्या जिंकू शकतो. अर्णा किल्ला सुद्धा त्याच कॉन्फिडन्सने फिल्डिंग मध्ये उभा आहे. त्यांनी जेव्हा सांगताना सांगितलं होतं की आमच्याकडे 3 बॉलर असे गोलंदाज आहेत की आम्ही 30-35 संघ रन झाला सुद्धा असेल तरी सुद्धा आम्ही ते डिपेंड करू शकतो. तुम्हाला काय वाटतं? निश्चितच आपण पहिली जी षटकाची सुरुवात होते मिथुनने ज्या पद्धतीने टाकली, फक्त 8 धावांचं षटक टाकलं गेलं होतं आणि त्या 8 धावांचं षटक टाकणं म्हणजे एक ती पण चांगलीच कामगिरी ठरली जाईल. अजूनपर्यंत 24 धावांची गरज आहे, जी 8ची सरासरी 8 पर्यंतच ठेवली आहे. 8च्या वर 10 न देता 12 न देता ती तेवढ्यापर्यंतच ठेवलेली आहे. म्हणजे जी सरासरी आहे ती कंटिन्यू ठेवली गेलेली आहे. म्हणजे हे सामना बॅलन्सिंग आहे. 60-40चा सामना मला वाटतो हा. ना पण सिल्वर स्टार अर्नाला सुद्धा 8च्या सरासरीने जावं लागतंय. सरासरी बरोबर आहे, सामना बरोबर आहे. इथे 60-40 तुम्ही बोलताय, पण काय रोखू शकेल? काय वाटतं तुम्हाला? निश्चित क्रिकेटमध्ये ना असं अगोदरच कोणी भविष्यवाणी करेल किंवा अगोदरच कोणी सांगू शकत नाही की या सामन्यामध्ये काय घडेल. या सामन्यामध्ये जो भविष्य आहे ना, जो वर्तमानामध्ये जेव्हा तब्दील होईल ना तेव्हाच आपल्याला कळेल की ह्या सामन्यामध्ये काय घडेल. 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. ही जमेची बाजू आहे सिल्वर स्टार अर्नाळा संघासाठी. 18 चेंडू 24 धावा, 24 धावा, 18 चेंडू, उंच तडवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक कॅचच्या खाली कॅच होते का? आणि सुंदर असा झेल, गडीबाद मोडेक्स. यस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. या ठिकाणी बघतेस तू माझ्याकडे आमदार झाल्यासारखं वाटते, पण इकडे या ठिकाणी प्रेक्षक मैदानाकडे बघतात आणि फलंदाजांना बघतात, गोलंदाजांना बघतात, क्षेत्ररक्षकांना बघतात. त्या टायमाला त्यांच्या मनामध्ये फिलिंग काय होत असेल? निश्चित पहिल्या चेंडूवरती मोठा आदरा बसलेला या ठिकाणी सिल्वर स्टार अर्नाळा संघाला मॉन्टेकच्या रूपाने. नवीन फलंदाज, लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी नवीन फलंदाजी मार्फत जितू. मात्र या ठिकाणी फुल लेन डिलिव्हरी येते. त्या चेंडूला खोदून काढण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी थोडासा चेंडू खेळपट्टी यष्टीच्या थोडासा बाजूला जातोय. यष्टीरक्षक चेंडूवरती येऊन अडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावाने धावसंख्येमध्ये वाढ 9 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. तर मात्र स्ट्राईक एंडवरती विजय आलेला आहे. येस, तर आज शुक्रवार आहे, तर शुक्रवारामध्ये आपण मटण खाऊ शकतो. तर आज उपासचा दिवस नाही आहे. चला, 2 चेंडू संपलेले आहेत. 9 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. विजय यांच्याकडे स्ट्राईक. त्या मात्र ऑन साइडला फ्लिक केलेला त्या चेंडूला वन बाउन्स क्षेत्राच्या हातामध्ये जातो. चेंडू उचलून फेकतोय तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांची धावसंख्येमध्ये वाढ, डबल दुहेरी धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या ठिकाणी या षटकामध्ये सुद्धा 19-20 आहे, कारण 3 मध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि एक गडी सुद्धा टिपण्यामध्ये यश प्राप्त झालेले आहे या गोलंदाजाला. जागृत गोलंदाजी मार्गवरती आहे. फलंदाजीमध्ये एवढी चुणूक दाखवता आली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये करून दाखवायचे आहे.
फुल टॉस चेंडू ऑन साइडला प्रहार केलेला आहे चेंडूला. वन बाउन्स क्षेत्राच्या हातामध्ये पुन्हा चेंडू जाऊन विसावतो. तोच क्षेत्ररक्षक उचलून फेकतोय तोपर्यंत या ठिकाणी आता मात्र थोडीशी चतुरता दाखवलेली आहे. मागच्या चेंडूवरती थोडासा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि यशस्वी सुद्धा ठरले होते. आता मात्र तो प्रयत्न सुद्धा करून दिला नाहीये, कारण ज्या पद्धतीने चेंडूवरती आले त्याच पद्धतीने तितक्याच वेगाने चेंडूची फेकी सुद्धा केली. फक्त ना फक्त एक धाव काढली गेलेली आहे. 12 धाव फलकावरती 2 चेंडूंचा खेळ अजून या षटकातले बाकी आहेत. मात्र आता लेफ्ट हँड फलंदाज जितू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती येतोय. फुलेंडरीला ड्राईव्ह केला आहे. चेंडूवाली क्षेत्ररक्षक झेल टिपला. दुसरा हादरा. या ठिकाणी चुरस वाढणार आहे, या ठिकाणी रंग वाढणार आहे, या ठिकाणी दबाव वाढणार आहे सिल्वर स्टार संघाचा. कमॉन डीजे. बघू शकता अर्नाळा किल्ला सुद्धा आम्ही तोडीस तोड देण्यासाठी इथे उभे आहोत. प्रत्येकाचे खांदे उंचावलेले आहेत. अजून सामना सोडलेला नाहीये कोणी संघाने. 60-40च्या सामन्यामध्ये इक्वेशन दिसतंय. काय बोलाल? निश्चितच शेवटचा चेंडू आहे आणि या षटकामध्ये काय केलं गेलेलं आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं आजची सरासरी ती अर्धी करून हे षटक या ठिकाणी कंप्लीट करतात. हे हो क्या फ्लिकचा फटका आहे. चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी निश्चितच 4 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे तो खेळाडू. अभिनंदन झालं पाहिजे. टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत झालं पाहिजे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण झालं आहे त्याचं. चेतन ज्या पद्धतीने झेल याला एक झेल सुद्धा टिपताना आपण पाहिलं होतं आणि आता मात्र हा षटकार अडवताना पाहिलेला आहे. या ठिकाणी काय घडलाय, काय फ्लिकचा फटका होता. निश्चितच फटका खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला होता, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न सुद्धा चेतन यांच्याकडनं झालेला आहे. या ठिकाणी हा निर्णायक ठरणार आहे का यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. ज्या ठिकाणी समीकरण येऊन राहिलेलं आतापर्यंत धावसंख्या 14 फलकावरती लगावले गेलेले आहेत. आता मात्र 18 धावांची गरज आहे. 1 ने सरासरी वाढलेली आहे. ज्या ठिकाणी 8ची होती आता 9ची झालेली आहे. हो नक्कीच 12 चेंडूमध्ये 18 धावांचं इक्वेशन येऊन थांबलेलं आहे. मॅच जी आहे ती लवकरात लवकर चालू ठेवायची आहे. पंचांना विनंती आहे टाइमपास करू नये, लवकरात लवकर मॅच चालू करावी. जे क्षेत्ररक्षण चालू आहे, जे गोलंदाजी चालू आहे, तुम्हाला काय वाटतं अनिल सर, लास्ट ओव्हर पर्यंत लास्ट चेंडू पर्यंत मॅच जाईल का? येस नक्कीच, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाते, फलंदाजांना बांधून ठेवला जाते आणि जो फलंदाज लयामध्ये फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो ना तो गडी टिपला जातोय. त्यामुळे हा सामना या ठिकाणी आत्ताच संपेल असं वाटत नाहीये. शेवटच्या षटकापर्यंत काय तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येऊ शकतो असं या ठिकाणी म्हटलं जाईल. ते बरोबर म्हटलं जाईल. तर 12 चेंडूमध्ये 18 धावांचं इक्वेशन आहे ही जोडी, पण ही जोडी पण महत्वाची आहे. या जोडीवरती सुद्धा नजरा आहेत. या जोडी जो खेळपट्टीवरती आहे ना, तर सिल्वर स्टार संघ या ठिकाणी बिंदास बसलेले असतील आपल्या डगआउटमध्ये. या ठिकाणी ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक वेगाने स्वार होतोय. क्या बात आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतंय, उत्कृष्ट अशी गोलंदाजी होते, टप्प्यावरती गोलंदाजी होते, नियोजन आयोजन जे क्षेत्ररक्षण लावले त्याच पद्धतीने गोलंदाजी सुद्धा होते. काय वाटतंय सामना सजासजी जिंकला जाईल की लास्ट ओव्हर पर्यंत जाईल? निश्चित शेवटच्या षटकापर्यंत येऊ शकतो हा सामना. सगळा एफर्ट पूर्ण. क्या बात आहे. चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का? झेल टिपला. गडी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट अशी झेल टिपली गेलेली आहे आणि डगआउटच्या परतीला पाठवले जात आहे ते प्रथमेश कडू यांना.
थँक्यू. सिल्वर स्टारची फलंदाजी बघतात 9 नंबर पर्यंत बॅट्समन आपल्याला दिसत आहेत, पण बघू आता आपल्या संघासाठी काय करतात. अमोल नवीन बॅटर अमोल मध्ये सुद्धा ती ताकद आहे, ती क्षमता आहे. या ठिकाणी लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेग बिफोरच्या रूपाने एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. नक्कीच धाव पंचांकडे एकने. इथे दाद मागितली जाते, पण दाद फेटाळून लावली आहे पंच विकास जसकर यांनी. 16 धावा फलकावरती आहेत आणि पुढचे 16 धावा अजून करायचे बाकी आहेत. अजय खेळपट्टीवरती आहे. अजय यांना अजूनपर्यंत बॅटीचा मुख खोलण्याचा प्रयत्न करून दिला जात नाहीये गोलंदाजाकडनं. 9 चेंडू 16 धावांचं इक्वेशन इथे येऊन थांबलेलं आहे. बघूया बॅट्समन अजय आता काय करतायत. 9 चेंडू मध्ये 16 धावा, 16 धावा 9 चेंडू. हा फटका चांगला, चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. येस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. या ठिकाणी ढोलकीच्या तालावर गाणं वाजते. या ठिकाणी बॅटीच्या फटक्यावरती चौकार षटकार जात आहेत आणि गोलंदाजाच्या हातातून चेंडू पडत आहेत. 8 चेंडू 12 धावा, 12 धावा 8 चेंडू. इक्वेशन जवळ येत असताना, मॅच क्लोज होत असताना थोडे खांदे झोकलेले दिसत आहेत. येस ओमकार सर, मी म्हटलं ना की अजय जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे ना तोपर्यंत धास्ती करायची गरज नाहीये सिल्वर स्टार अर्नाळा संघाला. पहिला चौकार ठोठावून या ठिकाणी थोडस कॉन्फिडन्स मनामध्ये आणतोय. आकोटापाय चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक. नोचा इशारा पंचांकडे झालेला आहे. बाल बाल बचे बच गए. नो असल्या कारणे चेंडू या ठिकाणी हा झेल टिपला गेला, परंतु गडी गारद होणार नाही, तर त्यावरती अतिरिक्त एक धाव सुद्धा धावून काढली जाते. पंचांचा निर्णय अंतिम राहील याकडे लक्ष द्या. आपण तिथे पंच ठेवले आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांच्या निर्णयाचा योग्य निर्णय असेल. पंच जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहील. आणि आमचे मित्र प्रतीक वजे यांचे इथे आगमन झालंय. दुर्गेश इलेव्हन अर्नाळा यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. कृपा करून तुम्ही मंचावर येण्याची कृपा करावी. आमचे थर्ड अंपायर प्रशांतजी घरत हे मैदानाचा ताबा घेत असताना सॉफ्ट डिसिजन, नो डिसिजन आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रतीक वजे यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. प्रतीक वजे. फायनल डिसिजन. फ्री हिट असेल.
पंचांचा निर्णय अंतिम आहे. सॉफ्ट डिसिजन नो होता, तो नोच ठेवला जाईल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. तर मात्र या ठिकाणी फटका चुकतोय. शेवटचा चेंडू निर्धाव जातो हा चेंडू. तर 10 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुल एंड डिलिव्हरी, चेंडू हवे, झेल खाली, क्षेत्ररक्षक, गडी बाद, गडी बाद. DJ Vaibhav in the हे शेवटचं षटक आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. अब्राम येतो नवीन फलंदाज, फलंदाजी मार्गवरती. धन्यवाद धन्यवाद. इथे आपला सत्कार सोहळा होत आहे. आमचे मित्र प्रतीकजी वजे यांचा सत्कार करतील प्रशांत घरत. प्रशांत घरत हे सत्कार करत आहेत प्रतीक वजे यांचा. अनुरागजी जरा कॅप्चर करायचा आहे सत्कार सोहळा. आमचे लाडके मित्र प्रतीकजी वजे यांचा इथे सत्कार होत आहे प्रशांतजी घरत यांच्या माध्यमातून. धन्यवाद 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 प्रतीकजी वजे. तर जाऊ आपण मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 10 धावांची गरज. बघूया सामना कुठे संपतोय ते. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. मगाशीच बोलल्याप्रमाणे मॅच जी आहे ती शेवटच्या षटकापर्यंत येऊन ठेपलेली आहे. इक्वेशन आहे 6 चेंडू 10 धावा. पहिला चेंडू सरळ तोटावलेला आहे. 1 बाउन्स जात असताना 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 5 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. सिल्वर स्टार अर्नाळा संघाला 5 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. उत्कृष्ट असा तटावलेला चेंडू. बघूया झेल होते का. झेल क्षेत्ररक्षक खाली आणि झेल बाद. 4 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असताना आता मॅच येऊन ठेपलेली आहे इथे. 4 चेंडू 8 धावा. कडक आज चार चेंडू आणि 8 धावांची गरज. बॉलिंग मार्गवरती हर्षल आणि बॅटिंग वरती स्ट्राईकला येते मयूर. बघूया आपल्या संघासाठी विजयी षटकार चौकार ठोकू शकतात का. 4 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. मॅच इक्वेशन 4 चेंडू 8 धावा, 8 धावा 4 चेंडू. पुढील चेंडू मयूरसाठी. तटवलेला चेंडू 1 बाउन्स. फिल्डर तिथे क्षेत्ररक्षण करतायत आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय मयूर.
धाव संख्या थांबलेली आहे 3 चेंडू 7 धावा 7 धावा 3 चेंडू. बघूया मॅच कुठपर्यंत जाऊन थांबते ती कोणत्या पारड्यामध्ये विजयीचा शिक्का जात असताना. तीन चेंडू 7 धावा. बघूया अब्रामच्या बॅटमधनं कोणता फटका येतोय का आणि हा आला आहे डॉट बॉल. मॅच मध्ये अजून रंगत वाढत असताना 2 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेस हा नियम असल्या कारणामुळे 2 चेंडू मध्ये 7 धावा करणं गरजेचं आहे. बघूया हर्षल कोणता चेंडू हातात आहे. 2 चेंडू मध्ये 7 धावा. अब्राम यांच्या बॅट मधनं येणारा षटकार चौकार बघू शकतो आपण. आणि इथे मंकी विकेटचा प्रयत्न. पंचांचा निर्णय काय असेल याकडे लक्ष असेल. थर्ड अंपायरला इथे डिसिजन पेंडिंग जाईल कमिटी मेंबर्स कडे. डिसिजन पेंडिंग राहील. सॉफ्ट अंपायरने डिसिजन पेंडिंग ठेवला आहे. कमिटीकडे निर्णय दिला आहे. टेनिस क्रिकेटच्या ज्या नियमानुसार हा निर्णय देण्यात येईल. टेनिस क्रिकेटच्या नियमानुसार हा निर्णय देण्यात येईल. कोणीही वाद घालू नये. कोणीही वाद घालू नये. टेनिस क्रिकेटच्या नियमावलीनुसार हा निर्णय देण्यात येईल. मॅच चालू करायची आहे. डिसिजन दिलेला आहे पंचांनी. मॅच चालू करायची आहे. पहिली वॉर्निंग देण्यात येईल त्याच्यानंतरच तो प्रयत्न केला जाईल. हा नियम आहे टेनिस क्रिकेटचा. 2 चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. टेनिस क्रिकेटचा नियम आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या. पहिला फ्रेश बॅट्समन असेल तर त्याला कंपल्सरी वॉर्निंग दिली जाईल. त्याच्यानंतरच प्रयत्न केला जाईल. 2 चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. बघूया हर्षल कोणता बॉल इथे हातात आणि अब्राम आपल्या संघाला विजयी षटकार चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये येईल का. हर्षल बॉलिंग मारवर तयार. अब्रामने उचलला पूर्णाचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कॅच होईल का. कॅच सोडलेली आहे. 2 धावांमध्ये कंप्लीट केलेले आहेत आणि इथे मॅच इक्वेशन आहे 1 बॉल 5. 1 चेंडू 5 धावा. गोल्डन षटकार येईल का. कंपल्सरी चेस असल्या कारणामुळे या वेळेला इथे गोल्डन षटकार मारणं गरजेचं आहे. 1 चेंडू 5 धावांचं इक्वेशन. 5 धावा 1 चेंडू. बघूया अब्राम आपल्या संघाला विजय षटकार मारून देईल का. यार हर्षल आपल्या संघासाठी गोल्डन बॉल डॉट बॉल डालेल का. एक चेंडू 5 धावा.
5 धावा 1 चेंडू. बघूया हर्षल काय गोलंदाजी हाताळेल आणि बघूया अब्राम हा फटका कसा सजवेल. गोल्डन 6 या गोल्डन डॉट बॉल. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस असल्या कारणामुळे षटकार मारणं गरजेचं आहे. हर्षल बॉलिंग मार्कवर तयार. अब्राम पंचांचा निर्णय वाईट आणि 1 चेंडू 4 धावा. मॅच मध्ये इक्वेशन आली आहे. मॅच फसली 1 चेंडू 4 धावांमध्ये. कंपल्सरी चेस 1 चेंडू 4 धावा. अब्राम आपल्या संघाला षटकार या चौकार मोठा फटका मारून विजयी करेल. या हर्षल डॉट बॉल काढून आपल्या संघाला विजयी घोषित करेल. बघूया 1 चेंडू 4 धावा. गोल्डन चौकार की गोल्डन षटकार की गोल्डन डॉट बॉल. हर्षल गोलिंग मार्कवर. अब्राम उठवला चेंडू डॉट बॉल होतोय का. पंचांचा निर्णय वाईट बॉल. 1 चेंडू 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावा. मॅच अशीच सहजासहजी सोडणारे नाहीयेत. 1 चेंडू मध्ये 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. बघूया मॅच कोणत्या निर्णयाला संपते. इथून मोठा फटका येतोय की परत एकदा डॉट बॉल येतोय की परत एकदा व्हाईट बॉल येतोय. प्रेशर दोन्हीकडे आहे. मॅच दोन्हीकडे झुकलेली आहे. दोन्ही सुद्धा एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. एकमेकांच्या आमने सामने खूप वेळा आलेले आहेत. मॅच 1 चेंडू वरती येऊन ठेपलेली आहे. 1 चेंडू 3 धावा. बघूया काय होतं या शेवटच्या बॉलवरती. हर्षल भारी पडतोय की अब्राम भारी पडतोय. अब्राम जिंकून देतोय की हर्षल जिंकून देतोय. शेवटच्या बॉल पर्यंत येऊन टेपलेली मॅच. मगाशीच सांगितल्याप्रमाणे हर्षल बॉलिंग मार्कवर तयार. हर्षल जातोय अब्राम साठी. अब्राम हर्षल. हर्षल अब्राम उठवला चेंडू. पंचांकडे अपील केले. दाट फेटाळली आहे आणि इथे विजयी होतोय SS अर्णा हा संघ. उत्कृष्ट अशी गोलंदाजी हर्षल यांची. मॅच सहजासहजी सोडली नव्हती. दोन्ही संघांनी ऍक्च्युली संघाचं पारडं जड झालं होतं. हे अर्णा सिल्वर स्टार कडे पण उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय घोषित करून दिला.